ची 3C लँग्वेज आहे कायनेस्थेटिक, ज्याला म्हणतात फिलिंग्स, इमोशन्स. आता ज्यांचे स्पीच आपल्याला सगळ्यांना आवडतात ती लोक ह्या तिन्ही भाषेत बोलतात. ठीक आहे. आता तीन भाषेत बोलणं म्हणजे काय? उदाहरणार्थ व्हिज्युअल जर व्यक्ती असतील इथे व्हिज्युअल, तर मी आहे ना, समजा मी तुम्हाला बोलली की तुम्ही जस्ट विचार करा, तुमचं घर तुम्हाला दिसतंय, जे तुमच्या स्वप्नातलं घर आहे ते घर तुम्ही बघू शकताय, डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करा. त्या घरामध्ये तुम्हाला तुमची फॅमिली दिसतीये, फॅमिलीच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. दिसण्या रिलेटेड बघणं, दिसणं, हे जेव्हाही मी बोलेन त्यावेळेला ज्यांचं व्हिज्युअल डॉमिनेटिंग आहे. आता असं नाहीये की ह्या तीन भाषा म्हणजे तुम्ही एकाच भाषेतले असणार, तिन्ही भाषा आपल्यात असतात, फक्त एक कुठली तरी वरचढ असते. मग तुमची वरचढ कुठली ती पहिला शोधायची. म्हणजे माझा नवरा हा व्हिज्युअल आहे का, पहिला मी ते शोधेन की त्याला बघणं, दिसणं हे जास्त आवडतं. उदाहरणार्थ अजून सोपं करून सांगते, माझ्या नवऱ्याला जर मी गिफ्ट दिलं तर त्याला आवडलं, ओके, तर समजून जायचं तो व्हिज्युअल. कळलं? गिफ्ट दिलं, वस्तू दिलं, काहीतरी दिलं, दाखवलं, ठीक आहे, दिलं, बघितलं, त्याला आवडलं, म्हणजे काय झालं? तो व्हिज्युअल. किंवा बायको सेम, वाईस वर्सा. माझ्या नवऱ्याला गिफ्ट किती दिलं तरी काय फरक पडत नाही, पण मी त्याला आय लव्ह यू बोलली की तो चेहऱ्यावरती त्याचा एक वेगळा आनंद असतो. म्हणजे माझा नवरा कोण झाला? ऑडिटर, कारण त्याला ऐकायला आवडलं. कळलं? आता ना माझा नवरा व्हिज्युअल आहे ना ऑडिटर आहे, पण माझ्या नवऱ्याला जेव्हा मी त्याचा हात हातात घेते आणि फक्त हात हातात घेऊन त्याच्याशी फक्त गप्पा मारते, ते त्याला आवडतं. त्याला मिठी मारलेली आवडते. तर समजून जायचं की माझा पार्टनर कोण आहे? फिलिंग वाला आहे. क्लिअर झालं? सोपं. त्याच्यापेक्षा सोपं कसं सांगायचं मला काही कळत नाही. जे सगळी सोपी मेथड होती ती सांगून टाकली. क्लिअर? म्हणजे आपल्या पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातल्यांची लँग्वेज ओळखा की त्यांना काय आवडतं. आता हे एक झालं पॅटर्न. दुसरं, तुमच्या नजरेवरून पण तुम्ही लँग्वेज कळते. बोलताना तुमची नजर कुठे जाते त्याच्यावरून कळतं तुमची डॉमिनेटिंग लँग्वेज कुठली. उदाहरणार्थ, तुमची नजर खूप वेळ बोलत असताना जर वरती जात असेल, काही लोक बघा बोलता बोलतात सारखे अशी वरती बघतात मग बोलतात, असं वर बघणार मग बोलणार, असं बोलणार परत मग वर बघणार, जास्त करून वर बघतात बोलताना, तर ते कोण झाले? व्हिज्युअल. क्लिअर? ऑडिटरी लोक कशी बघतात माहितीये? ते अशी बघतात, म्हणजे त्याचं जास्त करून लक्षण असं जाणार इकडे. ठीक आहे. आणि जे इमोशनल वाले असतील, इमोशन्स वाले 90% खाली बघून बोलतात. ते असे खाली बघणार आणि मग बोलणार. ठीक आहे. सो आता थोडंसं आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून मी हे प्रॅक्टिकल घेत नाहीये. खरं तर मला घ्यायचं होतं. जर आपलं 3 सेशन सुरू झालं असतं तर डेफिनेटली मला हे प्रॅक्टिकल घ्यायचे होते, म्हणजे तुम्हाला इतकेच कळलं असतं तुमची भाषा कुठली आहे. पण मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवते एक अजून सोपं कळायला. तुम्ही मला सांगा तो व्यक्ती व्हिज्युअल आहे, ऑडिटरी आहे की कायनेस्थेटिक आहे. क्लिअर? जर तुम्ही सांगितले याचा अर्थ काय तुम्हाला कळलं. ठीक. सो 3 व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. हे सगळं ओळखायचंय. तुम्हाला जास्त कुठलं वाटतं? आता हे तुम्ही चुकणार, बोला तर चुकणार. मॅक्झिमम तुम्हाला कुठलं वाटतं? जे तुम्हाला वाटले ते बोल, म्हणजे तुम्ही परफेक्ट आहात की तिथे कळेल. व्हिज्युअल किती लोकांना वाटलं? चला हात करा. 1 2 3. ठीक आहे. ऑडिटरी 4. ओके, 4-5 जणांना व्हिज्युअल वाटलं. ऑडिटरी किती लोकांना वाटलं? ऑडिटरी 1 2 3 4. ठीक आहे. मग बाकीचे कायनेस्थेटिक बघू. तर हातच नाही उचलले ते कायनेस्थेटिक. ठीक आहे. शाहरुख खान व्हिज्युअल, त्यांनी व्हिज्युअल ओळखलं ते परफेक्ट ओळखलं. शाहरुख खानचं व्हिज्युअल व्यक्तीमध्ये अजून एक गोष्ट अशी असते, तो ऍक्ट करतो. तुम्ही बघितलं असेल त्याने टाइम बघितला, घडी बेंकले पाहिजे ते ऍक्टिंग करतो, त्याला दिसतं ते दृश्य. मग असे 7 फेरे झाले, तो चित्र
पूर्णपणे आणतो. आपण फोनवरती ऍड्रेस सांगतो, ऍड्रेस कसं सांगतो बघा. तू सरळ ये, सरळ, त्याच्यानंतर तुला सर्कल दिसेल, सर्कल मधून तू इकडे जा, इकडे काय कुठे फोनवर सांगतोय काय, त्याला काय तिसऱ्या डोळ्याने दिसणार. जे व्हिज्युअल असतात ना ते असे ऍड्रेस सांगतात. बघा तिथे ते दुकान दिसेल ना, तिकडनं तिकडे लेफ्टला जायचं, उजवीकडे जायचं, तिकडे युटर्न घे. ही लोक ते दृश्य डोळ्यासमोर आणतात. सो अशी मंडळी जी लोकांचं व्हिज्युअल डॉमिनेटिंग असतं, तुम्ही जर त्यांच्याशी तसंच बोलला तर ती लोक आपल्याला आपलीशी वाटतात, त्यांना माझ्यासारखंच बोलतात, मग माझं आणि त्यांचं जुळतं. कळलं? सो व्हिज्युअल लोकांना आपल्याला करायला काय करायचं, त्यांच्यासारखं बोलायचं, मग ते आपल्या दिशेत. हे सिंपल गणित. क्लिअर? सो व्हिज्युअल झालं. दुसरा एक दाखवते पटापट, मुद्दाम व्हिडिओ दाखवते म्हणजे वेळ वाचेल आपला आणि पटकन तुम्हाला समजेल सुद्धा. हे सगळ्यांनी ओळखले असेल. कुठल्या याच्यात आहे? खूप इमोशनल आहे ते. तुम्ही जर अमिताभ सरांकडे गेलात आणि जो काहीतरी इमोशनल डायलॉग मारलात ना, नक्कीच तुमच्या प्रोजेक्टला पैसे लावायला तयार होते. इमोशनली बोलायचं. हेच बिझनेसमॅन करतात, त्यांना वाटतं आपल्यासारखाच आहे. ती करूचा प्रोजेक्ट घेऊन जाते, हो बोलते, काय एवढं बोलायचं. दुसरी अजून एक गोष्ट होती, व्हिज्युअल वाल्यांचा आवाज आहे ना थोडा मोठा असतो. शाहरुख खानचा आवाज बघा आणि अमिताभ सरांचा आवाज बघा, नेहमी तुम्हाला लो भेटेल. कुठलाही स्पीच देतात एकदम आवाजावर थोडंसं तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सो काइंडनेस्टिक वाला कसा असतो, फिलिंग वाला, लक्षात ठेवा फिलिंग वाला. तिसरा कसा, खाली बघून बोलतो. आणि तो जो इंटरव्ह्यू घेणार होता तो कोण होता, तो व्हिज्युअल होता. कसा वर बोलत, त्याचा आवाजही मोठा होता. कळलं? हे जर ओळखू शकला तर जिंकला तो. लास्ट अरे का नाही ओपन होतंय का? काय झालं ओळख? हा सगळ्यात टफ कोण असेल आयुष्यात ज्याला कन्व्हिन्स करतो, तो आहे ऑडिटरी. सलमान खान ऑडिटरी म्हणून एक पण त्याच्यासोबत टिकत नाही. ऑडिटरी माणसासोबत राहणं सगळ्यात टफ असतं. तो आहे ना मोस्ट ऑफ एकच तोंड असतो, त्याची नाती बऱ्याच वेळा बिघडतात. तुम्ही चेक करा, तुमचे कलिग असतील ना, आता जिथे तुम्ही जॉब करता, टीचर्स वगैरे असतील आजूबाजूला, तुम्ही चेक करा. आता व्हिज्युअल वाल्याशी खूप चांगलं पडतं. ऑर्डिनरी वाला असेल तर खटके उडलेच पाहिजे आणि तुम्हाला ह्यांचं मास्टर बनायचं. कळतंय? आता तुम्ही मास्टर कसे बनणार ते सांगते. तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करावी लागणार. व्हिज्युअल वाढवायचं असेल तुम्हाला, आपल्याला माहिती आहे आपण पेपरामध्ये यायचं, डिफरन्स ओळखा, फरक ओळखा, आठवते का? ते जास्त खेळायचं, त्याच्याने तुमचं व्हिज्युअल वाढतं. क्लिअर? व्हिज्युअल कसं वाढवायचं? फरक ओळखायचं. ऑडिटरी वाढवायचं. ऑडिटरी तर कसं वाढवायचं? मॅक्झिमम ऐकायला सुरुवात करा. स्पीच ऐका, गाणी ऐका, त्याच्याने तुमचं ऑडिटरी वाढेल. आणि आता टच वाढवायचं, इमोशन्स वाढवायचे. ते कसं वाढवायचं? रोज घरातल्या झप्पी द्या. कळलं? रोज मस्त घरातल्या छान जादूची झप्पी द्या आणि लिहा. तुमचे कलिग असतील, आता समजा माझी मैत्रीण आहे तर येस मी तिला कधीतरी हक करू शकते, त्याला काय होतं, लेडीज मध्ये करू शकतो. ओके, सो फ्रेंड्स मध्ये छान हक करा. सो तिथे तुमचे इमोशन्स हे जे आहे ते वाढतं. टच झाला पाहिजे. टच कधी कोणाला भेटला का, अरे यार कसा आहेस तू, कसं झालं अभ्यास, ठीक आहे, हा टच द्या त्याला. आणि समजा हा इमोशन्स मलाच असेल आणि जर मी असा टच दिला तो एक वेळ आई वडिलांना सोडेल, तो मला नाही सोडणार.
हे सिरियसली आजकाल मुलं जे प्रेमात एकमेकांचं घर बीर सोडून जातात ना ह्याच्यामुळे, कारण ती पार्टनर त्याला त्याच्या लँग्वेज मध्ये इमोशनल ब्लॅकमेल करून घेऊन जाते. आई बाबा असतात बिचारे व्हिज्युअल, हा असतो इमोशनल, त्याचं काही पटत नाही. काही वेळा आई वडील बोलतात बघा माझा मुलगा माझं नाही का शेजारच्याच ऐकतो, कारण शेजारच्याची लँग्वेज आणि तुमच्या मुलाची लँग्वेज एक आहे. सो पहिला घरी जाऊन तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी काय करायची, 5 मिनिटं एक्झाम्पल मॅडम बोलतील, काहीतरी एखादा जुना किस्सा सांगा पिकनिकचा सरांना, आणि सर ओळखतील तुमची लँग्वेज कुठली. पहिला तुमची कुठली ओळखून घ्या, आपल्याला नाही कळत आपली कुठली. सो घरी जाऊन हे करा, म्हणजे तुम्हाला कळेल माझी व्हिज्युअल स्ट्रॉंग आहे, मग मला आता कुठली स्ट्रॉंग करायची, ऑडिटरी आणि काइनेस्थेटिक. आणि जशी ती माणसं भेटतील त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचंय, तशी नजर फिरवायची. मग चेक करा तुम्ही ह्याच्यामध्ये एक चांगली कमांड अचीव करा. आता NLP महासागर आहे, त्यातला आज तुम्हाला मी असं थोडंसं काढून दिलंय, पण हाच बेस हाच. ह्याच्यावर जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढ्या मोठमोठ्या डील सुद्धा क्रॅक करू शकता. कसं करायचं सगळं मी सांगितलेलं आहे. समोर जसं असतो तसंच बोलायचं, त्याचा आवाज छोटा आपण हळू बोलायचं, त्याचा आवाज मोठा आपणही मोठं बोलायचं. जी लोक जॉब करतात, किती कोणी असेल जॉब करणार, मला जर सुट्टी हवी असेल, तुमचा बॉस खडूस आहे, सुट्टी देत नाही, ठीक आहे, त्याच्यासोबत पहिला जाऊन ट्राय करा. सुट्टी दिली की तुम्ही मास्टर झाला. कळतंय कसं वापरायचं हे NLP, आणि हे करा मुद्दाम एकदा करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके, मुलांची लँग्वेज ओळखा, मुलांबरोबर ॲपोबिल्ड होईल. नवरा बायकोची एकमेकांची लँग्वेज करा, ओळखा. मला कळतंय मिठी मारल्यावर काम होतं, कशाला गिफ्ट आणून देऊ मी त्याला, सिंपल गोष्ट आहे ना. मला कळलं लँग्वेज काय आहे. हा याचा बिझनेस मध्ये वापर होतो, पर्सनल लाईफ मध्ये वापर होतो, तुमच्या प्रोफेशन मध्ये सुद्धा याचा वापर होतो. फक्त नेहमी लक्षात ठेवा याचा वापर चुकीसाठी करायचा नाही. याचा जर चुकीचा वापर केला सगळ्यात जास्त खड्ड्यात तुम्ही जा. याचा वापर चांगल्यासाठी करा, खूप चांगला फायदा होईल. याचा वापर लोकांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी पण लोक करतात. लोकांनी ना दारू बिरू सोडले, या सगळ्या टेक्निक NLP खूप आहे याच्यामध्ये. हे सोपं नाहीये, ज्याच्यात खूप इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करू शकता, तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. क्लिअर? सो दिस इज NLP. आता 2 गोष्टी राहिल्या, एक मी पटकन सांगते ज्याची तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करा. ओके, त्याच्यानंतर एक गोष्ट जी आहे ही याची जी प्रॅक्टिस आहे ही तुम्ही घरी जाऊन करा. थर्ड आय ऍक्टिव्हेशन इथे मी घेत नाही कारण वेळ नाही आपल्याकडे. प्रॅक्टिस कशी करायची सांगते, स्पेशली मुलांसाठी. हे जर तुम्ही रेग्युलर 5 मिनिटं केलं, तुमच्या स्टडीमध्ये तुमची मेमरी जे एकदा वाचाल ते शेवटपर्यंत लक्षात आहे. ठीक आहे, पहिल्या मुलांसाठी थोड्याशा हेल्थच्या टिप्स देते, लक्षात ठेवा. इव्हन मोठ्यांनी करायला हरकत नाही. तुमचा जो भ्रम आहे की माझं वय वाढलंय आता मी विसराळू होत चाललाय, तो तुटून जाईल. असं काही खरं नाही, तो फक्त एक विचार आहे. माझ्या घरात मी 80-90 वर्षाच्या माझ्या आज्या बघितल्यात, ही 101 डिटेल त्यांना त्याही वेळेला लक्षात होतं मरता. तिचं तर कधी व्हायला पाहिजे होतं 90 वर्षात. असं काही नसतं वय वाढलं की मेमरी लॉस होते. पहिला तर असं काही डोक्यात तुम्ही टाकू नका, काय आता वय वाढलं ना माझं म्हणून मी विसरतो, असं काय बोलायचं नाही. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता, पालकही करू शकता. तुमचे आपल्या शरीरात 7 चक्र असतात, माहितीये? 7 चक्र असतात, एनर्जी सेंटर बोलतात. भरपूर असतात, पण त्यातले जे मेन असतात ते असतात 7. इकडे क्राउन चक्र मेन असतो, खाली तुमचा बेस चक्र, मूलाधार चक्र म्हटलं जातं. हे चक्र जर ऍक्टिव्हेट असतील तर तुमच्या आयुष्यात हेल्थ, रिलेशन, फायनान्स, एज्युकेशन याचे कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. पण हे चक्र ब्लॉक असतात म्हणून प्रॉब्लेम येतात. मूलाधार चक्र ब्लॉक असेल तर स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते, माणूस डिस्टर्ब होतो, मेंटली हलतो. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब असेल तर तुमचे आरोग्य रिलेटेड आजार खूप होतात, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतात. मणिपूर चक्र डिस्टर्ब असेल तर तुमचे पैशांचे प्रॉब्लेम येतात, कर्ज वाढतं. हार्ट चक्र डिस्टर्ब असेल तर तुमची नाती खराब होतात, रिलेशनचे इश्यू येतात. थ्रोट चक्र खराब असेल तर थ्रोट चक्रानंतर तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं व्यक्तिमत्व कुठेही खुलत नाही.
त्यामुळे जेवढे स्पीकर्स असतात त्यांचं हे नेहमी चांगलं असावं, जेणेकरून त्यांचं स्पीच लोकांना आवडतं. कमांड येते जर थोड चक्र असेल. थर्ड आय जर तुमचं बिघाड असेल तर तुमचं स्वप्न तुम्हाला माहित नसतं, काय करायचं आयुष्यात उद्दिष्ट नसतं, ध्येय नसतं. आणि जर क्राउन चक्र, ज्याला आज्ञा चक्र म्हटलं जातं, सहस्रार चक्र ज्याला म्हटलं जातं, सो सहस्रार चक्र जर बिघडलं तर पूर्ण आयुष्य बिघडलं. तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये भटकत राहावं लागतं. माणूस म्हणून जे आपल्याला संतांचं एक असेल ना तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये, या दिवस खरं तर सोडायचा असतो. एक अनुभव घेऊन आपल्याला परमात्म्याची खरं तर यात्रा करण्यासाठी मनुष्य देह मिळालेला असतो की तुम्ही ती यात्रा पुढे करू शकाल. पण जर तुमचं सहस्रामध्ये बिघाड असेल तर तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये अडकता. हा जन्मावरून पुढच्या जन्मात अजून काहीतरी वेगळं करतात आणि भटकत राहणार. ह्या आपल्याला मोक्ष नाही मिळणार. ओके, सो आता हे चक्र जर ऍक्टिव्हेट करायचे असतील, सिंपल रोजची 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे, केले तर 7 चक्र ऍक्टिव्हेट होतात. त्याचा फायदा मेमरीसाठी पण होतो. क्राउन चक्र ऍक्टिव्हेट झालं तर तुमची जास्त नाही पर्सेंटेज 5% तरी वाढते. समजा मी आज 60%ची स्टुडंट आहे तर हे जर मी रेग्युलर सुरू केलं तर मला 65% मिळतील. हे आम्ही मुलांचे रिझल्ट काढलेले आहेत ऑलरेडी. सो काय करायचं, काही करायचं नाही. आपल्याला शाळेमध्ये पूर्वीच्या काळी एक शिक्षा दिली जायची, ती होती उठा बशा. रोज फक्त उठा बशा काढायच्या. किती? 12. सोपं आहे. हे फक्त मुलांना नाही, मी पालकांनाही सांगते, तुम्हीही काढा. तुमचेही 7 चक्र ऍक्टिव्हेट राहतील. नॉर्मल उठा बशा व्यवस्थित. आता सुरुवातीला ज्याचे गुडघ्याचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल 12 मे बी एका दिवसात होणार नाही. 2 काढा, 3 काढा, असं काढून काढून 12 पर्यंत वाढवा. कसं काढायचं? हात असे क्रॉस, असे नाही करायचे, असे करायचे क्रॉस. प्रॉपर कान पकडायचे आणि व्यवस्थित बसायचं, व्यवस्थित उठायचं. ठीक आहे, टाचावर नाही करायचं बसताना. सध्या जेवढं तुम्हाला बसता येते तेवढं बसा. हळूहळू प्रॅक्टिसने होऊन जाईल. हे जर 12 उठाबशात जर तुम्ही काढल्या, पहिल्यांदा तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढलेली दिसेल. 7 चक्र ओपन होतील, ती एनर्जी फ्लो होईल आणि ते ऍक्टिव्हेट होतील. सो ब्लॉकेजेस क्लिअर होतील. हा तुम्हाला फायदा, मुलांना फायदा 5% तरी वाढतो. जास्त काय नाही झालं तरी. ठीक आहे, सो मेमरी त्याच्यात स्ट्रॉंग होईल. मुलांसाठी अजून एक गोष्ट, जेव्हाही तुम्ही शांत बसलेले असता त्यावेळेला नेहमी हा अंगठा प्रेस करायचा. हा असतो तुमचा ब्रेनचा पॉइंट. ओके, हा ब्रेनचा पॉइंट असतो. जेव्हा तुम्ही ना मसाज करता, कुठलाही अभ्यास करण्यापूर्वी, स्टडी करण्यापूर्वी कंपल्सरी ह्याला प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. त्याला मसाज द्यायचा आणि मग अभ्यासाला बसायचं. तुम्ही जे त्यावेळेला वाचता ते तुमच्या लॉंग टर्मला लक्षात राहतं. वाचण्यापूर्वी, अभ्यास करण्यापूर्वी एक पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं. ते वाक्य काय आहे? आता जो काही मी अभ्यास करते, आता जो काही मी अभ्यास करते, जे काही मी वाचते, जे काही मी लिहिते, हे माझ्या लक्षात राहतंय. मला जेव्हा गरज आहे, आता तुम्हाला त्याची गरज कधी आहे? एक्झामच्या वेळेला. मला जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा मला ते इझिली लक्षात येतंय, आठवतंय. हे वाक्य 7 वेळा बोलायचं, त्याला रफ करायचं आणि अभ्यास करा. तुम्ही जे एकदा वाचाल ते तुम्हाला कायमचं लक्षात नाही. दॅट इज सिंपल टेक्निक अभ्यास करण्याची. क्लिअर? आणि इव्हन मोठ्यांनी पण करायला हरकत नाही. आता त्याच्यासोबत तुम्हाला त्राटक करायचं, स्पेशली मुलांना रोज. तो त्राटक तुम्ही कसं कराल? तुम्हाला ज्योती त्राटक करायचं. आता एक आपण करू, पण ते सिंपल आहे. बिंदू त्राटक करू शकता तुम्ही, पण बिंदूपेक्षा इफेक्टिव्ह जर जास्त काही असेल दॅट इज अ ज्योती त्राटक. सो ज्योती त्राटक कसं करायचं? कॅन्डल घ्यायची, नजरेच्या सरळ रेषेत तुम्हाला ती ज्योत दिसली पाहिजे. ती खाली नाही ठेवायची, वर नाही ठेवायची. सो समजा मी जर खाली बसली तर मला काहीतरी इथे असं टेबल घ्यावं लागेल जेणेकरून ती वरती ज्योत दिसेल. सो नजरेच्या सरळ रेषेत जेव्हा तुम्ही ती ज्योत बघता, कंटिन्यू बघायची बघायची बघायची, डोळे बंद करायचे. ज्या क्षणी इथे ती ज्योत दिसेल आणि तो प्रकाश पूर्ण इथे व्हाईट ज्या क्षणी होईल, जेव्हाही एका दिवसात होणार नाही, 2 दिवस 3 दिवस आठवडाभर महिनाभर प्रॅक्टिस नंतर एक अशी वेळ येईल की तुम्ही डोळे बंद केल्यावर मला इथे सगळं प्रकाशमय दिसेल, पूर्ण
समजून जा, तुमचं नाटक खूप सक्सेसफुल झालं. आणि हे रेग्युलर करा. 5 मिनिटं तर फक्त, जास्त वेळ लागत नाही. पण तुमच्या अभ्यासासाठी खूप ह्याचा फायदा, खूप जास्त. ठीक आहे, 10-12 तास अभ्यास करायची गरज नाही लागणार, हे जर 5 मिनिटं रोज केलं. कॉन्सेप्ट क्लिअर? हा प्रयोग मोठेही करू शकतात. जेव्हा मोठे तुम्ही हा प्रयोग कराल, तुमचं थर्ड आय स्ट्रॉंग होईल, जेणेकरून तुम्ही कोणालाही भेटायला जाता, कुठलंही प्रपोजल जेव्हा कोणासमोर मांडता, तुमचा एक होल्ड येईल, तुम्ही कमांड करा समोरच्यावरती. सो हे मोठेही करू शकतात, याचा खूप फायदा आहे. थर्ड आय ऍक्टिव्ह असणं म्हणजे या जगात सगळ्यात मोठी गोष्ट असते. ते जर तुम्ही ऍक्टिव्ह करू शकलात ना, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होतात. तुम्ही जे स्वप्नाचं ट्युनिंग करायचं आहे ना, जे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय, तेही ह्याच्याने लवकर होणार जर तुम्ही हे केलं तर. फक्त मोठ्यांनी काय करायचं, तुम्ही हे केल्यानंतर जे तुम्हाला स्वप्न बघायचं आहे, आता आपण मेडिटेशन करणार आहोत जाता जाता, एक शेवटचा मध्ये राहिलं मेडिटेशन मी तुमचं घेईन. सो ते मेडिटेशन ना तेव्हा ते बघायचं की तुम्हाला एक्झाम्पल, मला घराचं स्वप्न आहे, सो माझं घर ते पूर्ण होत आहे, माझं गाडीचं स्वप्न आहे, पण मी त्या गाडीमध्ये फिरतीये, हे लगेच बघायचं. मुलंही करू शकतात. मुलं तुम्ही ते डॉक्टरची कॅप उडवताना बघा, ते नाटक झालंय, तुम्ही ते स्वप्न अटॅच करा की मी माझं क्लिनिक ओपन केलंय, माझ्या क्लिनिकच्या वेळेच्या ओपनिंगला ही व्यक्ती स्पेशल गेस्ट येते, हे तुम्ही बघू शकता ते नाटक केलं आहे. सो तसं तुम्ही स्वप्नांना कनेक्ट करू शकता. सो आता काय करायचंय, 1-2 फक्त इथे मी प्रॅक्टिकल घेते. जल्दी फास्ट, फक्त एकटा इथे बघा, कंटिन्यू बघत राहा, कंटिन्यू बघत राहा. पापणी हलवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डोळे उघडे ठेवून नीट बघा, एकटक बघत राहा. थोडंसं पाठच्या लोकांना अवघड होईल, पण तरी प्रयत्न करा. एकटक बघा, कंटिन्यू. त्या डॉट कडे बघायचंय फक्त, जो व्हाईट डॉट दिसतोय मध्ये त्याच्याकडे बघायचं. दिसलं? कोणाला दिसलं? दिसलं? लांबच्यांना दिसलं? व्हेरी गुड यार. ऍक्च्युली लांबून हे खूप मोठा डिस्टन्स आहे, तरी दिसला असेल तर व्हेरी गुड. कुठला कलर दिसला? निळा दिसला? ओके, निळा किंवा पर्पल दिसतो. दिसला म्हणजे बरोबर झालं. आता एक अजून लास्ट देते. हा, ह्याच्याकडे बघा चला. ज्यांना सेकंड आणि हाताची घडी, सर हाताची घडी नका ओपन ठेव. हाताची घडी म्हणजे ब्लॉक करणं. कधी लक्षात ठेवा, कुठेही तुम्ही असं काही नवीन गोष्टी करता तर ब्लॉक नाही करायचं, ओपन ठेवायचा हात. बघा एकटक बघा, कंटिन्यू फक्त त्या सेंटरला. नाकाकडे बघा, नाकाकडे जो डॉट आहे त्या डॉटवर बघा, फक्त डॉट वरती बघा, पूर्ण पिक्चर नाही बघायचं, फक्त डॉट. दिसला? सलमान खान. ठीक आहे, आता सगळ्या जुन्या पुरुषांसाठी तुमची फेवरेट हिरोईन बघा, तिच्या नाकाकडे. हे जवळची मंडळी तुम्ही सांगा. माधुरी दीक्षित. तुम्ही पाठी दोघी जणी तुम्हाला दिसत नाही ना, थोडं पुढे या. खरंच बघायचं असेल तर पुढे येऊन बघ. लास्ट लिहिल्या बघा. अरे बंद डोळ्याने बघ रे. मी तुम्हाला ती काय कॉपी दाखवतीये, पण तुम्हाला ऍक्च्युअल इमेज दिसते. आणि ही ऍक्च्युअल इमेज कशी दिसते माहितीये? तुमच्या थर्ड आय. हे थर्ड आय तुमचं ऍक्टिव्हेट होते, म्हणून तुम्हाला ती ऍक्च्युअल इमेज दिसते. आला अनुभव? बघितलं? असं कोण आहे की ज्याला अजिबात काही कळलं नाही? मॅडम काय समजलं नाही, कोणाला काय काय दिसलं, मला काहीच दिसलं नाही, असं कोण आहे का? अरे असेल तर हो बोला, काही प्रॉब्लेम नाही. कारण ऍक्च्युली आहे ना, हे ना 1 ते 1.5 फूट एवढंच थोडं लांब पाहिजे, तर ते जास्त क्लिअर दिसतं. आता हे ऑलरेडी कितीतरी फूट लांब आहे. ओके, हे खरं तर जवळून करायचं असतं, एवढ्या लांबून करायचं नसतं.
क्लिअर? पण तुम्ही घरी जाऊन काय करू शकता, एक लाईट लगा पेपर घ्यायचा, फुल व्हाईट पेपर, ठीक आहे. 1 रुपयाचा जेवढा कॉइन येतो तो सर्कल पूर्ण पेपरच्या A4च्या मधोमध ड्रॉ करायचा गोल, त्याला काळ्या रंगाने रंगवायचं, ठीक आहे. आणि तो जर तुम्ही पेपर असा घेऊन बघितलं तरी तुम्हाला हे दिसेल. त्याला म्हटलं जातं बिंदू त्राटक. एक ज्योती त्राटक मी सांगितलं तुम्हाला, जे अग्नीला घेऊन तुम्हाला करायचंय ते सगळ्यात बेस्ट. बिंदू त्राटक ही तुम्ही करू शकता. क्लिअर आहे? याच्यात काही नाव लास्ट आपण काही प्रश्न? त्राटक समजलं? मुलांसाठी ऑलरेडी टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे आता मी विसरतो, माझ्या लक्षात राहत नाही, हे असे फालतू नको ती कारणं तुमच्याकडून आली नाही पाहिजे, ठीक आहे. आतापासून जो काही तुम्ही अभ्यास करा तो बेस्टच करा, तो लाईफ टाईम. बऱ्याच वेळा विसरण्यासाठी कमांड द्यावी लागते की आता मी सगळं विसरले, एवढं लक्षात राहतं, एवढं त्याचा फायदा होतो, ठीक आहे. सो लास्ट आपण जातोय आपल्या स्वप्नांच्या मेडिटेशनकडे, गोल मेडिटेशन. शाहरुख खानचा एक डायलॉग तुम्ही ऐकला असेल, ओम शांती ओम. हाँ, इतनी शिद्दत से अगर तुम किसी को मारने की कोशिश करो तो हर जर्रे और पूरी कायनात तुमको उससे मिलाने की साजिश में जुड़ जाती है. सो आपल्या आयुष्यातलं जे स्वप्न आहे, आपल्याला जे हवंय, पहिलं काय हवंय हे क्लिअर. तुम्ही बोलाल मला घर हवंय, तर आताही तुम्ही घरात राहत असाल तर मला तिथे मेन्शन करावं लागेल मला 3 BHK फ्लॅट हवाय, मला 5 BHK चा रो हाऊस हवाय, मला टेरेस विथ ओपन 1000 स्क्वेअर फीट टेरेस असलेला बंगला हवाय. बी स्पेसिफिक. गाडी हवाय बोलला तो वरचा तो हातगाडी दे, ठीक आहे. मला BMW हवी, मला मर्सिडीजच हवी आहे. मर्सिडीज मध्ये मला तो ग्रे कलर असावा और ब्लॅक कलर हवा. बी स्पेसिफिक. सो 2006 साली मी माझी स्वप्न लिहिलेली, इथे माझं दाखवत नाही मी, हे माझं गोलबुक आहे, हा माझा 2006 सालीचा फोटो आहे, त्यावेळेला मी अशी दिसत होती, ठीक आहे. सो हे 2006 ला नाही, 2007 ला बनवलं, कारण 2006 ला मी ट्रेनर बनली ऑक्टोबर मध्ये आणि जानेवारी महिन्यात आम्ही गोलबुक लिहिली. सो 2006 नंतरची ही स्वप्न तुम्हाला ह्याच्यात दिसतील. सो ही माझी स्वप्न मी तेव्हा लिहून ठेवलेली. बघा मी किती हुशार आहे ना, सगळ्यांना 1 नंबर दिलाय बघा, पहिला नंबर. मला सगळंच पहिला पाहिजे, त्यामुळे 1 नंबर. वेब स्कूटी लिहिलेली बघा 2008. नंतर मला ना छोट्या गाड्या आवडायच्या, मला मोठ्या गाड्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेला ते झेन, स्विफ्ट आणि वॅगनार 3 गाड्या एकत्र लॉन्च झालेल्या. मला ते झेन भारी आवडायची, पिंक कलर छोटीशी. सो आणि आमच्या घरात साधी सायकल नाही पूर्ण कुटुंबामध्ये. आणि मला एवढं लहानपणापासून काय वाटायचं माहितीये, ज्याच्याकडे 4 व्हीलर तो श्रीमंत. मग मला श्रीमंत व्हायचं तर पहिला काय करायचं, गाडी गाडी पाहिजे, मग आपण श्रीमंत होणार. माहिती कुठून आलेली डोक्यात आलेलं, ज्यांच्याकडे 4 चाकी असतात ते बाबा श्रीमंत असतात, मग आपल्याकडे गाडी आली की आपण श्रीमंत होणार. सो मला ती झेन आवडायची. मलेशिया, स्वित्झर्लंड 3 BHK फ्लॅट, मर्सिडीज बेन्झ पण लिहिली आहे बघा तिकडे. माझ्या वडिलांचं नंतर स्वप्न बदललेलं, ते मला ना पायलट करायला निघाले. काय खूळ आलं, त्यांच्या कुठल्या मित्राने त्यांच्या डोक्यात टाकलं. कुठे मी कॉलेजला होती, फायनल इयरला, 12वी झाली नुकतीच. मला वाटतं तुला सायन्स नको ना, पायलटसाठी काहीतरी 2 सब्जेक्ट घ्यायचे असतात ना, मॅथ्स आणि आय थिंक फिजिक्स, 2 सब्जेक्ट घ्यायचे असतात. मला काय बाकी माहित नाही. यांनी माझं ऍडमिशन केलं, पुस्तकं आणून दिली. म्हटलं पप्पा हे काय, नाही तू हे काम कर, तू पायलट पण कर. म्हटलं कशाला, अरे मग तू दुसरीकडे जाशील, मग दुसऱ्या देशात पण ट्रेनिंग घेशील. म्हटलं त्याच्यासाठी पायलट कशाला म्हणतो, मी गेले दुसऱ्या देशात. कोणीतरी सांगितलं त्यावेळेला पायलटला जास्त अर्निंग होतं, पॅकेज चांगलं असायचं त्याचं लाखांचं. तुझ्या मुलीला पायलट बनव. मी लावली माझ्या मागे, मी पुस्तक मी काय बनली नाही तो वेगळा वाट. तर त्यावेळेला मी असंच त्यांना म्हटलेलं, आपल्याला काही मस्ती जास्त ना, दुसऱ्यांच्या प्लेनचा ड्रायव्हर कशाला बनायचा,
ड्रायव्हर झाला की नाही तो, त्यापेक्षा मी स्वतःच प्लेन केली आणि म्हणून ते तसं लिहिलं. ठीक आहे, अजून काय प्लेन आलेलं नाही, बोलाल तुम्ही 2020 आहे मॅडम नाही, कारण ते स्वप्न मनापासून आलेलं स्वप्नच खरं तर नव्हतं. ठीक आहे, एक बोलतात ना इगो डायलॉग मारला, पण मी घेणार, मी प्लेन घेणार एवढं तर नक्की. एक दिवस घेणार, फोटो काढणार, दुसऱ्या दिवशी विकून टाकणार, हे माझं ठरलंय. पण घेणार 100%, कारण आजकाल प्लेन घेणं सोपं आहे, मेंटेन करणं घ्यायला मी आत्ता घेऊ शकते, त्याला मेंटेन करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आता आमचं स्वप्न बदललंय आणि मी प्लेनला गिफ्ट घेणार असं ठरवलंय. कुठल्या तरी माणसाला एवढं श्रीमंत बनवणार की तुम्हाला प्लेन गिफ्ट करेल, जा बाबा की विसायचं देणार ना असं बोलली. ठीक आहे, सो हे बघा इथे लिहिलंय बघा, फॉर दॅट 2 लाख मी बोललेली तुम्हाला, वडिलांना 2 लाख द्यायचे. 2006 साली त्यांनी मला दिलेले, 6 ऑक्टोबर 2009लाच. कुठून पैसे आले काय आले माहित नाही, त्याचा वाढदिवस असतो ऑक्टोबरला, बरोबर 6 ऑक्टोबर 2009ला असे 2 लाखाचे म्हणजे लाखाचे 2 गड्डे अशा हातात ठेवले. हे घ्या तुमचे रेट केलेलं म्हणून तुम्हाला सांगितलं 6 लाख रिटर्न करायचे, त्या ह्याच्यानेच रिटर्न करायचे. पप्पा हे घेऊन पहिला ते तुमच्या डोक्यावर सगळ्यात मोठं कर्ज पहिला ते आहे, लक्षात ठेवा. पहिला ते मोकळं करून टाकायचं, नंतर तुम्ही तुमचं आयुष्य जगायला मोकळे. 18 आहे का? ठीक आहे, बरं 18 लाखाचा बॉन्ड बनवा, 18 लाखावर सही करून द्या. तुम्ही भले इन्स्टॉलमेंट मध्ये द्या, पहिला 6 द्या. ठीक आहे, त्यांनी कसे इन्स्टॉलमेंट मध्ये दिले तसे तुम्ही पण इन्स्टॉलमेंट मध्ये द्या. आता माझ्या वडिलांनी 3च दिलेले, त्यामुळे मला केवढे द्या द्यायला लागले. ठीक आहे, पण त्यावेळेचे 3 लाख पण खूप मोठे होत्या. आम्हाला ट्रेनिंगला अक्षरशः आम्ही एवढं लांब लांब जायचो, जसं मी आज आली ना, आम्हाला साधं आहे ना ते शाळा श्रीफळ मिळायचं त्यावेळेस. हे 2009ला जे मी 1.5 लाख दिले ना त्यावेळेला खूप मोठे होते ते 2 लाख. आत्ताची जी तुमची अवस्था आहे ती माझी त्यावेळेला होती, कारण आम्हाला 500 रुपये मिळायचे ट्रेनिंगला. कारण त्यावेळेला ना ट्रेनर, लाईफ कोच हे लोकांना माहीत नव्हतं. 2-3 फक्त ट्रेनर होते, शिवखेरा ज्यांचं नाव होतं महाराष्ट्रामध्ये, शिवखेरा. त्यांना लोक ओळखायची, त्यांची लोक 5-5 हजार तिकीट काढून लोक ऐकायला जायची. पण मी जेव्हा ट्रेनर बनली त्यावेळेला लोकांना ट्रेनर काय हेच माहित नाही. लोक काय बोलायचे, येऊन मॅडम थोडंसं बोलून बघा, आम्हाला आवडलं तर काहीतरी देऊ, मग 500 रुपये द्यायचे. नाहीतर नारळ तरी रोज घरात यायचं मला, तेवढं ऐकलं आपल्याला मिळायचं. सो त्या काळात हे घडले. सो आता यातलं काय काय पूर्ण झालं. ऑफिस तर मी नॉर्मल घर इथेच लिहिलेलं 2 करोडचं, मुंबईमध्ये. फॉरेनचं तर तेही लिहिलं नव्हतं. ठीक आहे, सोशल ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. घरी जाऊन असं बोलबुक बनवा तुम्ही. ठीक आहे, त्यामध्ये 5 गोष्टी आल्या पाहिजे. पहिला स्वतःसाठी काहीतरी द्या, कारण स्वतः आनंदी असाल तर दुसऱ्याला आनंदी ठेवाल, तो कॉन्सेप्ट आहे. पहिला कोणाचं स्वप्न, मॅडम काय स्वप्न लिहाल एक स्वतःसाठी आज जर लिहायचं तुमच्यासाठी, तुम्हाला काय हवं? आज जर लिहायचं असेल तर मी आदर्श शिक्षक म्हणजे पुरस्कारासाठी. गट, तो पुरस्कार तुम्ही कोणाच्या हातून घेणार, कुठल्या कार्यक्रमात घेणार, याचं डिटेल. सो हे तुमचं खरं झालं प्रोफेशनल गोल. ऍक्च्युली पर्सनल मध्ये नाही ना, प्रोफेशनल. ठीक आहे, तुम्ही प्रोफेशनल सांगितलं, व्हेरी गुड. अजून तुम्हाला पर्सनल काय हवं? पहिला काय घ्यायचं, पर्सनल. माझं स्वप्न आहे मला चार्टर्ड प्लेन घ्यायचंय, तर लिहिलंय तरी घेणार. ठीक आहे, सो घ्यायचं. तो माझा आला पर्सनल. ठीक आहे, लोक हसतात, हसू द्यायचं, कारण ते जेव्हा हसतात त्यावेळेला ते स्वप्न अजून लवकर पूर्ण होतं. लक्षात ठेवायचं, आपल्या स्वप्नाला लोक हसली पाहिजे. सो हे फर्स्ट माझं स्कूटीचं स्वप्न होतं. मी तर लिहिलेलं 2008 मध्ये स्कूटी घेईन. प्रत्येक कॉलेजमध्ये असताना बारावीला काय स्वप्न असणार. 2007 मध्ये ही पहिली अचिव्हमेंट होती माझी. 1 ऑक्टोबर 2007 साली आयुष्यातली पहिली 2 व्हीलर मी घेतली, जिच्याकडे सायकल नव्हती, आणि ही स्कूटी मला त्यावेळेला गिफ्ट मिळाली. ओके, माझ्या कामावरती खुश होऊन त्यावेळेला कसं पहिल्या इन्स्टॉलमेंट मी दिले, बाकीचे माझ्या सरांनी देऊन मोकळे केलेले. सो दॅट इज अ गिफ्ट डिवाईनने कुठून तरी अचीव्ह केलं, पूर्ण केलं. सेकंड माझी अचिव्हमेंट होती गाडी. मी खरं तर सेम लिहिलेली होती,
पण मी झेन घेतली नाही. झेनपेक्षा जी मोठी गाडी त्यावेळेला नंतर लॉन्च झाली ती होती i10. आणि मला शाहरुख खान खूप आवडायचा. क्रश असतं ना आपलं, क्रश म्हणजे नवरा असेल तर शाहरुख खान सारखं असं मी बघायची. तो बिचारा शाहरुख खान i10ची ॲड करायचा ना, मला i10 गाडी आवडायला लागली. मग ठरवलं झेन नाही घ्यायची. कुठे घ्यायची? i10. सो स्वप्न मी छोटं नाही केलं, मोठं केलं. झेनपेक्षा i10ची किंमत जास्त होती. सो 2009 मध्ये कॉलेज करता करता आमच्या फॅमिलीतली पहिली गाडी जी मी स्वतःच्या हिमतीने घेतली माझ्या ट्रेनिंगमधून. सो फर्स्ट मोठं स्वप्न माझं हे अचीव झालं. या स्वप्नाच्या वेळेत खूप साधने आसमानली होती. श्रीमंत असल्याचं जी फिलिंग होतं ना ते फार भरभरून येत होतं. सो हे कॉलेजमध्ये असताना हे स्वप्न. कॉलेजला मी मुलुंडला केळकर कॉलेज आहे, मी केळकर कॉलेजची स्टुडंट आहे. मी आहे ना कॉलेजला गाडीने फिरायला जायची शेवटच्या वर्षी फायनलला टिवायला. ज्या मैत्रिणी मला चिडवायच्या ना की तू काय लेक्चर देते, लेक्चर देऊन काय करणार आहेस, तू काय टीचर बनणार आहे असे असं असं चिडवायचे, हिरवायचे मला. लेक्चर काय देते, लेक्चर देऊन काय मिळणार आहे तुला. शेवटपर्यंत त्यांना गाडीने बसवलं. राऊंड मारून मारून हे केलं, बसवलंच नाही गाडी. गाडी बघितल्यावरती काय बोलायला लागले, नाही ना मानलं तुला. सो माझ्या आयुष्यातली त्यावेळेची सगळ्यात मोठी अशी की स्वतःच्या हिमतीने त्याचे पैसे मीच दिले, कोणी गिफ्ट दिले नाही. ठीक आहे. फॉरेन टूरचं स्वप्न होतं. आजपर्यंत 17 वर्षात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंट्रीमध्ये फिरून आलेली आहे. फिरणं सोपी गोष्ट आहे. माझं स्वप्न होतं मला ना इंटरनॅशनल ट्रेनर हे खऱ्या अर्थाने प्रूव्ह करायचं होतं. ऍक्च्युली इंटरनॅशनल ट्रेनर पहिला मी का बोलायची सांगते तुम्हाला, खरं सांगते. खरं फॉरेनचे ट्रेनर इंडियात येतात, ठीक आहे, इथे ट्रेनिंग घेतात आणि तुम्हाला इंटरनॅशनलचं सर्टिफिकेट. आता हे आम्हालाच माहिती की आम्ही इंटरनॅशनल ट्रेनर नाही. इंटरनॅशनल ट्रेनर म्हणजे काय, तुम्ही बाहेरच्या देशात ट्रेनिंग घेतलं पाहिजे, बरोबर आहे. तर तुमच्या मनाला पटतं ना ते बोलायला इंटरनॅशनल ट्रेनर. आम्ही बोलायचो मनाच्या मनात असं बोलायचं आम्ही खोटं बोलतोय लोकांशी. ऍक्च्युली फॉरेनचं सर्टिफिकेट आहे पण आम्ही बाहेर कधी ट्रेनिंग घेतलं नव्हतं. माझी फर्स्ट अचिव्हमेंट ही होती, चायनाला आम्ही ट्रेनिंग घेतली बोनजाऊमध्ये. ऑल ओव्हर वर्ल्ड मधून 50 टॉपचे बिझनेसमॅन ज्यांच्या अकाउंटला करोडो रुपये अशी लोक त्या ट्रेनिंग घेतात ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. आणि दिस इज माय फर्स्ट ट्रेनिंग चायनाचं. जे तेव्हा त्याच्यानंतर मी असं प्राऊडली बोलायला लागले आय एम इंटरनॅशनल ट्रेनर, कारण लाईव्ह तिकडे जाऊन आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो. त्याच्यानंतर ही गाडी घेतली 2017 मध्ये. लग्न झालं. सासू सासऱ्यांना जरा इम्प्रेस करायचं होतं. सासू सासरे कसं माझा ऐकणार, मी पोचून जर फिरत राहिली तर. म्हटलं गाडी घेऊन देऊया म्हणजे जरा शांत राहतील. सो गाडी मग दिली, तिकडे मॅनेज केलं. बट ऑब्वियस प्रत्येकाची स्वप्न फॅमिलीची काही काही वेगळी असतात. घराचं स्वप्न होतं, ठरवलेलं लग्न करेन, आधी घराची चावी घे, दुसऱ्या दिवशी लग्न करेन, त्याशिवाय लग्न नाही करत. क्लिअर सांगून ठेवलेलं नव्हतं. तुला 2 वर्ष थांबायचे, 3 वर्ष थांबायचे, उद्या जाऊन लग्न करायचे, तू तुझं बघून घे. मी चावी घेईन मगच लग्न करेन. मला आजही आठवतंय बरोबर 4 जूनला घराची चावी घेतली. बॉम्बेमध्ये स्वतःचा फ्लॅट असणं ही खूप मोठी अचिव्हमेंट असते आणि मला ते तोडायचं होतं. जे आपल्या मराठी कुटुंबात बोललं जातं बघा, घर करून बघ, घर बांधावं आणि लग्न करून बघावं. आणि मला हेच तोडायचं, लग्न करणं आणि घर. मी म्हटलं ठीक आहे दोन्ही मी करते, लग्न पण करते, घरही करते आणि माझ्यासाठी दोन्ही सोपं आहे असं मी बोललेलीच, आधीच बोलली, क्लिअर सांगितलेलं. लग्न पहिला घराची चावी, नंतर लग्न. 4 जूनला बरोबर मुंबईमध्ये माझा फ्लॅट आहे. पहिला फ्लॅटची चावी घेतली 4 जूनला. नवऱ्याला फोन लावला, फोन आल्या, म्हटलं उद्या लग्न करायचं, 5 जूनला जाऊन लग्न करूया. एवढं साधं सोपं केलं. लग्नही केलं, घरही बांधलं, खूप आरामाचं. काहीही प्रॉब्लेम आला का, कारण माझ्या इथे प्रॉब्लेम नव्हता. माझ्या इथे नव्हतं की हे अवघड असतं, खूप सोपं असतं, सगळं करून मोकळी. फॉरेनमध्ये, मुंबईमध्ये ऑलरेडी आपल्या ठाण्यामध्ये ऑफिस आहे. फॉरेनमध्ये एक स्वप्न होतं आणि लोकांनी केलं ते, मला माहीत पण नाही, मी ते लिहिलं पण नाही. मागच्या या 3 महिन्यापूर्वी दुबईला जाऊन फ्युचर म्युझियम आहे ना दुबईचं,
प्राईम लोकेशन आहे फ्युचर म्युझियम. एक्झॅक्ट फ्युचर म्युझियमच्या समोर आपल्या ऑफिस प्राईम लोकेशन. तिकडे ऑलरेडी काही क्लायंटला मी इथे ऑनलाईनमध्ये हँडल करते, त्याच्याबरोबर ऑनलाईन ट्रेनिंग करते. स्वप्न हे अर्निंगचं तर कधीच सॉल्व्ह झालं, आज पैशांचं काही स्वप्नच नाही आहे. आता एक स्वप्न आहे 10,000 सक्सेस स्टोरीज बनवायची. आता त्याच्यासाठी आता मला घर गाड्यांमध्ये इंटरेस्ट नाही राहिला. BMW म्हणा, मर्सिडीज म्हणा, काही वाटत नाही आता, कारण ते बघून बाहेर आले ना. आता मला एका डायरेक्टरने प्लेन ऑफर केलेला, मी बोलली होतं प्लेन गिफ्ट घे. त्या वर्षी असं काहीतरी घडलं, त्या डायरेक्टरने मला प्लेनही ऑफर केली. पुण्यातच मीटिंग केलेली. डायरेक्टरचं नाव नाही सांगत, जाऊ देतो आतमध्ये आहे जेलमध्ये. सो त्याने मला सांगितलं, अरे भयानक आलेला तू मीटिंगला, ते हे असं ना बाउन्सर ते घेऊन आला. मी एकतर अशी आधी पण माझी पर्सनॅलिटी अशीच होती. मी आपली गेली, नशीब मी माझ्या एका कलिगला घेऊन गेले, तो होता जरा असा हट्टा खट्टा. त्यालाही वाटलं असं माझ्यासोबत बाउन्सर आहे, छान छान बाउन्सर. म्हटलं हा कोण आहे असा माणूस. मीटिंगला बोलवलं. बऱ्याच वेळा ट्रेनरच्या मीटिंग आमच्या हॉटेलमध्ये असतात. मॅरियट हॉटेल जे पुण्याचं आहे तिथे आमची मीटिंग. बोलवलं, मी गेली, बसली. मी आधी जाऊन बसली. हा बाबा आला वरती घ्या बसायला. मॅडम वर बोलवा. बघते मी, हा जातोय वर, चार चार बाउन्सर अशी उभे, तो असा बसलाय. बसले अशी बाजूला सांगतो. तो मॅडम काय हवंय तुम्हाला, मी ऐकलं तुमचं प्लेनचं स्वप्न आहे. कारण मी आता दाखवते ना असं ट्रेनिंगमध्ये, कोणीतरी सांगितलं तुमचं प्लेनचं स्वप्न आहे ना, आणि काय तुम्हाला ते काय मर्सिडीज हवी आहे, बंगलो घ्यायचं आहे काहीतरी ना मुंबईमध्ये तुम्हाला. 3BHK फ्लॅट ना, 3BHK नव्हता झाला, 2BHK झालेला आपला. त्याला कळलं 3BHK नाही मॅडम, बंगलो मॅडम. चला बंगलो देतो. गाडी तुम्ही जी बोलाल, फरारी हवी तर फरारी घ्या, तुम्ही सेटिंग करून देतो गाडीची. प्लेन हवाय, प्लेन पण घ्या. म्हटलं हा एवढा का मेहरबान होतोय माझ्यावरती, हे देतोय हे देतोय. म्हटलं प्रपोजल काय, माझी कंपनी सोडून दुसरं कुठल्याच कंपनीला ट्रेनिंग द्यायचं नाही, फक्त मुंबईचं माझा बिझनेस हँडल करायचा, बाकी काहीही करणार नाही. जोक काय माहितीये, गन बाउन्सर सोडा, ह्याच्याकडे गन. लिटरली असा राग आला मला, अशी काढून ठेवली. मी म्हटलं काय घाबरवतोय मला. त्याला सरळ म्हटलं, सर आपल्याला नाही होणार, सॉरी. कारण माझा जन्म फक्त तुमच्या एका कंपनीसाठी झाला. ती डील ऑन द स्पॉट इथे कॅन्सल करून निघाली. त्याच माणूस आतमध्ये जेलमध्ये. सगळे उठ्या देवीचे होते, धंदे करत होता. वरच्याने मला वाचवलं. त्यावेळेला मी भुलली नाही स्वप्नांना. सो मला हे सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही एनर्जी बरोबर ट्यून करता, तुमच्याकडे असेही मार्ग येतात ज्या मार्गाने तुमचं स्वप्न एका झटक्यात पूर्ण होऊ शकतं. कळतंय? एनर्जीला कळत नाही चांगला मार्ग कुठला, वाईट मार्ग कुठला. ते त्या अल्लादीन सारखं असतं, जिनी सारखं. जिनीला सांगितलं तू 2 कानाखाली वाजव, तो वाजवून येईल. त्याला सांगितलं ह्याच्याकडून काहीतरी आणतं, तो आणून येईल. कळतंय? सो एनर्जीला कळत नाही. मी बोललेली प्लेन मी गिफ्ट घेईन, बरोबर संधी आली चालू. कळतंय का बोलायचं? आताही मी गिफ्ट घेणार, पण माझ्या कंडिशनवर गिफ्ट घेणार. आता खरंच होतं, मी गिफ्ट घेणार. तुम्ही मला खरंच गिफ्ट मिळतं ना? हो मिळतं. माझ्या हातात हे जे वॉच आहे ना, ह्याची जर तुम्ही प्राईस नेटवर चेक केलं तर 3.5 लाखाचं हे वॉच. चेक करू शकता नाही. माझं ना स्वप्न होतं कमीत कमी 1 लाखाचं तरी घड्याळ हातात असलं आणि गिफ्ट हातात असलं पाहिजे. आणि गिफ्ट माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीने मला हे गिफ्टच घेतलं. 3.5 लाखाचं वॉच. आत्ता 3.25 लाख आहे किंमत त्याची ऑन जर चेक केली. आता हे काय दाखवते, घड्याळच टाईमच दाखवते, पण ते माझा टाईम दाखवते.
कळतंय काय बोलायचं? गिफ्ट डिमांड केलं गिफ्टच चालेल. सो तुम्ही तुमची स्वप्न तुम्ही जशी हवी तुम्ही ती डिमांड करू शकता. आता कोणी एवढं जर मला डिमांड केली त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल ना त्याच्या आयुष्यात, असंच कोण देत नाही. त्यांच्या आयुष्यात खूप सारे ब्लॉकेजेस होते, खूप सारे चॅलेंजेस होते, ते सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर ते गिफ्ट आलं आणि तिला म्हटलं मला तेच हवे घेतलं. सो आता जे मी तुम्हाला सांगते हे मेडिटेशन साधं सोपं समजू नका. दिस इज अ लास्ट ॲक्टिव्हिटी. आपण हे केल्यावर इथून जाणार आहोत. ठीक आहे, हा शेवट असेल. तुम्हाला आता एक कुठलं तरी स्ट्रॉंग स्वप्न बघा. आणि आता प्लीज तुमची मुलं डॉक्टर झाली हे नका बघू. किंवा मुलं सुद्धा फक्त ते टोप्या उडवणार नका बघू. स्वप्न बघा, ऍक्च्युअल ड्रीम. तुमचं क्लिनिक बघा, तुमचं हॉस्पिटल बघा स्वतःचं, तुमचं चांगलं मोठं आयुर्वेदिक सेंटर बघा जिथे फॉरेनर येत आहे, ते इमॅजिन करा. कळतंय? ते फक्त टोप्या उडवताना बघू नका. टोप्या कोणी उडवतो? टोप्या उडवल्यानंतर ऍक्च्युअल काम करायचं. कळतंय? सो फायनल गोल बघा, फायनल गोल. छान तुमचं हॉस्पिटल बघा, त्या हॉस्पिटलच्या पाठीवर कोणाचं नाव दिसतंय तुम्हाला ते बघा, ते तुमचं ड्रीम असेल. आणि जेवढे पॅरेंट्स आहेत तुम्ही स्वतःसाठी बघा, तुमच्यासाठी काहीतरी लॅविश गाडी बघा, घर बघा. काहीच नाही बघायचंय तर माझं प्लेन बघा. तुम्ही मला गिफ्ट करताय, बस झालं, चालेल. 2 बघा, एक मला द्या, एक स्वतःला ठेवा. ओके, क्लिअर? आता हे करत असताना कसं करायचं? 2 मेथड आहेत. सगळ्यात पॉवरफुल मेथड सांगते, हे मी आता अंतरंगाला सांगणार आहे. तुम्ही येणार नाहीये म्हणून ह्यांच्याबरोबर तुम्हाला शिकवून टाकते. ठीक आहे? आपल्याला हे जे 7 चक्र असतात, हे जे खालचे चक्र असतात ना, खालचे 3, हे 3 खरं तर प्रॉब्लेम वाले असतात, लक्षात ठेवा. वरचे हे स्वप्नांना कनेक्ट करणारे असतात. ठीक आहे? सो आता तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला जसं डोळे बंद करा, एकच स्वप्न ठरवलं का सगळ्यांनी? हॅलो प्लीज, स्वप्न ठरवलं? नक्की क्लिअर झालं का? अजूनही डाऊट आहे? महिला वर्ग काय स्वप्न आहे सांगा? क्रेटा घ्यायचं. क्रेटा, गुड. कधी? 24-25 असं नाही बोलायचं, 25. हा 25 ला घालणार. हा 25. कुठला वाढदिवस कधी कुठला महिन्यात असतो? डिसेंबर. हा 2025 ला मी माझ्या स्वतःच्या पैशाने क्रेटा घे असं बोलायचं. स्वतःचे तर नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? हाऊसवाईफ आहे. काही होऊ शकतं. वर्षभरात बिझनेसची काहीतरी चांगली ऑपॉर्च्युनिटी हेच तुम्हाला ओपन करून देतील. का नाही होणार असं? मग का बोलला होणार नाही? कळलं काय चुकतंय? समजलं? वाटलं त्यांना नाही माझ्या बायकोमध्ये खूप टॅलेंट आहे, मी तिला बिझनेस सुरू करून देते. होऊ शकतं. का तुम्ही बोललात नाही होणार? गृहिणी आहे असं अजिबात विचार करू नका. गृहिणी ठीक आहे. त्यांना जर पुढच्या महिन्यात द्यायची असेल गिफ्ट तर तुम्ही 25 डिसेंबर पर्यंत अडकवलं म्हणून तसं नका बघू. क्लिअर? क्लिअर आहे स्वप्न? स्टुडंटचं स्वप्न क्लिअर आहे, पालकांचं स्वप्न क्लिअर आहे. आता हे करत असताना दोन्ही हात ह्याला म्हणतात अल्फा मुद्रा. तुमचा ब्रेनचा पॉइंट इथे क्लिक कनेक्ट होतो. रिसिव्हिंग मोड. पाय क्रॉस करू नका, पाय प्रॉपर व्यवस्थित स्ट्रेट ठेवा. मांडीवरती व्यवस्थित हात ठेवा. मोबाईल पुढच्या 5 मिनिटांसाठी टोटली सायलेंट. आतापर्यंत मी तुम्हाला मोबाईल सायलेंट स्विच ऑफ बोलली नाही, तर मला काही फरक नव्हता पडत. मेडिटेशन मध्ये डिस्टर्ब होऊ शकतं. ते व्हायब्रेट जरी झालं ना तरी तुमचं मेडिटेशन तुटलं. मग परत स्वप्न पूर्ण करा. माझ्या पुढच्या ट्रेनिंगला यावं लागेल. बाहेर कोण गेलं असतील तर त्यांना कम्फर्टेबल बसा आणि जितकं स्वप्न क्लिअर बघता येईल तेवढं क्लिअर बघा. इट्स अ रिक्वेस्ट, कारण हे परत नाही होणार. दुसरी गोष्ट, प्रोसेस करताना सुरुवातीला एक ब्रीदिंग टेक्निक तुम्हाला करायची. ती ब्रीदिंग टेक्निक काय? पहिला सिंपल. मी बोले स्पीड अप, मग अजून थोडंसं फास्ट करायचं. पुन्हा मी श्वास घेतला,
डोक्यापासून पायाच्या तळव्यांपर्यंत तुम्हाला मुंग्या आल्यासारखं जाणवेल, व्हायब्रेशन जाणवतील, तुमचे सेल्स ऍक्टिव्हेट होतात याच्यात. ठीक आहे, जेवढं स्ट्रॉंग करता येईल तेवढं करा. ज्यांना सर्दी वगैरे झाली थोडीसं मॅनेज करा. ठीक आहे, बेबी सर्दी, श्वास बाहेर नाही सोडायचा, त्यामुळे डोंट वरी, घ्यायचा. ओके, सो श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा, घ्यायचा, तोंडाने सोडायचा. क्लिअर? नंतर हे झाल्यानंतर बॉडी फुल व्हायब्रेट होते. हे सगळं असं तुम्हाला असं ना फिरताना असं काय जाणवेल, एकदम वेगळं जाणवेल, जड होईल. आणि हे सगळं झालं की पूर्ण लक्ष इकडे आणायचं आणि इथेच फक्त बघत राहायचं तुमच्या ह्या पॉइंट. दॅट इज कॉल्ड थर्ड आय. थर्ड आय ऍक्च्युली इथे नसतो, काही जणांचा इकडे तिकडे थोडासा हल्लेला असतो. ठीक आहे, पण इकडेच असतो आपण. सो इकडे कंटिन्यू बघत राहायचं आणि मग मी ज्या कमांड देईन ना त्या इकडे व्हिज्युअलाइज करायची. क्लिअर? ही कमांड देईन तुम्हाला तसं सीन बघायचं. सो मी काय कमांड देणार आहे, तुमच्या स्वप्नांच्या कमांड. स्वप्न तुम्हाला बघायचंय, फील करायचंय, डायलॉग ऐकायचे. माझ्या ओपनिंगच्या वेळेला काय डायलॉग येत आहे, कविता आय एम प्राऊड ऑफ यू. अरे येस, तू फायनली करून दाखवलंस, मला तुझ्यावर खूप अभिमान आहे. माझे वडील मला मिठी मारतायत, खूप मिस करत होती मी ही मिठी, कधीच मला त्यांनी जवळ नव्हतं घेतलं, पण फायनली आता त्यांनी मला जवळ घेतलं. हे जे इमोशन्स असतील ना माझं, ते मी स्वप्नाचे. ठीक आहे, क्लिअर? स्टार्ट करूया. गुड. ऍक्च्युली ना पाणी आहे का, पाण्याची बॉटल आहे का तुझ्या आजूबाजूला? एक एक घोट पाणी घेऊन जा. पास करा इकडे, एक पाण्याची बॉटल पास करा. पाणी का प्यायचं सांगते, पाणी एनर्जी ऍब्सॉर्ब करते. मेडिटेशन करताना हा एक रूल लावा, जेव्हाही तुम्ही मेडिटेशन कराल थोडंसं एक घोट का होईना पाणी प्यायचं आणि मग मेडिटेशन करायचं. तुमची एनर्जी पाणी खेचतं, पाठीमधून जास्त खेचतं. हे छोटे छोटे बारकावे तुम्हाला कोणी सांगणार नाही, हे जे मी अनुभव घेतले त्याच्यावर मी सांगते. एकच बॉटल आपल्याकडे, इथे नाही अजून बॉटल. पाठी आहे का बॉटल? अरे यार, आहे का पाणी? लाईट्स बंद करा, मोजक्या लाईट्स ठेवा. ह्या 3-4 थोड्या बंद करा थोडस. आणि ओके, आणि छान अशी स्माइल ठेवत हळूहळू डोळे बंद करा. जस्ट क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे तो बाहेर सोडायचा. रिलॅक्स. पुन्हा एकदा मी दीर्घ श्वास घे आणि अगदी हळुवारपणे तुम्ही बाहेर सोडा. रिलॅक्स. जसं मी श्वास बाहेर सोडतेय, मनातल्या मनात तुम्ही हा शब्द उच्चारू शकता, रिलॅक्स. सकाळपासून आतापर्यंत दिवसभराचा जो काही थकवा आहे आपल्या शरीरामध्ये, जे काही निगेटिव्ह विचार असतील, कळत न कळत ती ऊर्जा आपल्याशी कनेक्ट झाली असेल, ती सगळी निगेटिव्हिटी जसं आपण श्वास बाहेर सोडतोय शरीरातून पूर्णपणे निघून जात आहे. येस येस, संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त श्वासांवरती. खूप छान. तो प्रत्येक श्वास आपल्याला ती सकारात्मक ऊर्जा देतोय आणि जसं आपण तो श्वास बाहेर सोडतोय, आपलं संपूर्ण शरीर तो प्रत्येक श्वास हलकं करत आहे. येस, रिलॅक्स. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, थोडा वेळ त्याला थांबवून ठेवायचं. होल्ड, रोखून ठेवा, रोखून ठेवा. जस्ट होल्ड होल्ड होल्ड. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं रोखून ठेवा. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान. जेव्हा रोखणं असह्य होईल
तेव्हा सोडून द्या. रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण श्वासांना होल्ड करणार आहोत. आता थोडा वेळ अजून होल्ड करायचे. ठीक आहे. दीर्घ श्वास घ्या. होल्ड होल्ड, जस्ट होल्ड. रोखून ठेवा जेवढं शक्य आहे. येस येस, व्हेरी गुड. आरामात तो सोडून द्या. व्हेरी गुड, खूप छान. आता आपल्याला आपले त्यासाठी आपण नाकाने श्वास घेणार आहोत आणि तोंडाने तो सोडणार आहोत. येस, स्टार्ट करा. तोंडाने सोडा, तोंडाने सोडा. आवाज येऊ द्या, तोंडाचा आवाज येऊ द्या पूर्णपणे. आज जी काही आपण ऍक्टिव्हिटी करत आहोत ती आपण स्वतःसाठी करतोय, त्यामुळे अजिबात इकडे तिकडे लक्ष देऊ नका. तोंडाने जोरात श्वास सोडा. नाही मिळणार हा अनुभव, परत नाही मिळणार. तुमचा आहे. येस, पूर्णपणे तोंडाने श्वास बाहेर सोडा. थोडा स्पीड वाढवा, थोडा स्पीड वाढवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. पूर्ण डोक्यापासून ते अगदी पायांच्या तळव्यांपर्यंत सगळे सेल्स, पूर्ण बॉडी ही ऍक्टिव्हेट होत आहे. येस येस येस, तो श्वास पूर्ण शरीरात पोहोचतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो अनुभव घ्या. येस 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 येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूर्णपणे एखादा कचरा जसा आपण बाहेर टाकतो त्या पद्धतीने तोंडाने तो श्वास बाहेर जाऊ द्या. Yes, 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 yes. Last 1 minute. Yes, yes, yes. ती सगळी निगेटिव्हिटी, सगळा कचरा, सगळे ब्लॉकेजेस हे पूर्णपणे शरीराच्या बाहेर निघून जात आहे. Yes, 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 yes. Very good, very good. खूप छान. पूर्ण लक्ष फक्त थर्ड आय वरती घेऊन जा. जस्ट कॉन्सन्ट्रेट, ऑब्झर्व. जे काही व्हायब्रेशन्स, ज्या काही फिलिंग्स, शरीरातला तो प्रत्येक सेल हा पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेला आहे, तो चार्ज झालेला आहे. येस येस येस, पूर्ण एनर्जी आपण आपल्या थर्ड आय वरती एकत्रित करतोय आणि ती एनर्जी आपण ट्यून करतोय आपल्या स्वप्नांसोबत. येस, जे तुम्हाला हवंय, जे तुमचं आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे, ते स्वप्न तिथे बघा. येस, त्याचं चित्र तिथे बघण्याचा प्रयत्न करा. येस येस येस, हळूहळू ते चित्र क्लिअर दिसू लागलंय. अगदी क्लिअर. सुरुवातीला ते ब्लर दिसतंय, पण आता हळूहळू त्याच्यातली ती क्लॅरिटी येतेय. नीट ते स्वप्न बघा. त्या स्वप्नांमध्ये कोण कोण आहे? तुम्हाला तिथे माणसं दिसतील, तुमचं कुटुंब दिसेल. जे काही दिसतंय ते अगदी व्यवस्थित बघा. ती सगळी मंडळी काहीतरी बोलतायत, तुमचं अभिनंदन करतायत, तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतायत, बुके देतायत, गिफ्ट्स देतायत. सगळी जण बोलतायत, आय एम प्राऊड ऑफ यू. येस, फायनली. येस, सगळी जण आपल्यासोबत फोटो क्लिक करतायत, आपला ऑटोग्राफ घेत आहेत. खूप छान वाटतंय, खूप भारी फिलिंग आहे.
डोळ्या आज पूर्ण कुटुंब खुश आहे. येस. आणि त्या स्वप्नांमध्ये येस खूप छान वाटतंय, खूप भारी फिलिंग. त्या शक्तीला, त्या देवाला मानत असाल, त्या देवाचा आभार माना. थँक्यू सो मच मला इतकी चांगली फॅमिली देण्यासाठी, इतकी चांगल्यासाठी. थँक्यू सो मच. त्यांच्या ब्लेसिंग्स, त्यांचे आशीर्वाद, आपले आई वडील सगळी जण अगदी भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. खूप छान वाटतंय. आपल्या आई वडिलांना आपण थँक्यू बोलतोय. थँक्यू. देवाला तर आपण कधी बघितलं नाही, पण माझं देव नक्कीच तुमच्या रूपात नेहमी माझ्या सोबत होतं. थँक्यू सो मच. त्या संपूर्ण विश्वशक्तीला आभार माना. पुन्हा एकदा हा संपूर्ण चित्र डोळ्यासमोर आणा. तो आनंद चेहऱ्यावर येऊ द्या. येस. जे ठरवलं ते पूर्ण झालं. थँक्यू. पूर्ण बॉडी रिलॅक्स अँड रिफ्रेश. थँक्यू. दोन्ही हात रफ करायचे प्रॉपर. हाताचे तळवे चांगले गरम होऊ द्या. रफ करा, व्यवस्थित रफ करा. गरम होऊ द्या. हीट तयार होऊ दे हातामध्ये. आणि जशी ती हीट तयार होईल, तुमच्या कपाळापासून, थर्ड आय पासून पूर्ण डोळ्यांवरती, चेहऱ्यावरती स्प्रेड करत, पूर्ण चेहऱ्यावरती अशी पसरवत डोळे उघडायचे आहेत. ओपन युअर आईज विथ स्माइल. चेहऱ्यावरती करोडोची स्माइल ही असू द्या. ओपन युअर आईज विथ स्माइल. थँक्यू. लागतंय का? जाऊ दे. एक डायलॉग ऐकवते मी नंतर जातो. नाही बरं, आता काय वेळ झाली सोडून दे. सो थँक्यू सो मच. किती जणांनी स्वप्न बघितलं? दिसलं काहीतरी डोळ्यासमोर आलं. सिरियसली दिसलं? खरंच? असं नाही दिसत. अरे एवढ्या लवकर नाही दिसत. खोटं बोलताय. सिरियसली दिसलं तुम्हाला? व्हेरी गुड. या तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. हे सिंपल 5 मिनिटाचं मेडिटेशन रोज तुम्हाला करायचं. क्लिअर? काही जण ते श्वास घेताना सोडताना हसत होते. हसू नका, आयुष्य हसण्याचे. ठीक आहे? लोकच हसत राहते. सो कुठलीही प्रोसेस करताना सिन्सिअरली करा. काही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने केली. रिअली. किती जणांना फिलिंग्स आल्या चेहऱ्यावरती, झिंजिऱ्या आल्या, मुंग्या आल्या पूर्ण बॉडीला. हे ना आपण खूप कमी केलं. ऍक्च्युली हे कमीत कमी 10 मिनिटं व्हायला पाहिजे. जेव्हा हे 10 मिनिटं होईल ना, त्यावेळेला ही पूर्ण ऊर्जा ना तुमची इथे अशी खेचते. हे ना हे असं खेचतं, असं पूर्ण असं खेचलं जातं. आणि ह्याच्यावरती खूप काय 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 करू शकतो, काही करू शकतो. एखाद्याचा माइंड फिरवायचा असेल ना, समजा मला सरांना काहीतरी कमांड द्यायची, यांच्या माइंडशी पण मी फिरवू शकते. बेसिकली मी हे सगळं केलंय. आय एम माइंड रीडर, टेलिपॅथी, हिप्नॉटिझम, हे सगळं मी केलंय. मी तुम्हाला मागच्या जन्मात घेऊन जाऊ शकते. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहे मी. ओके, तुमचं पुढच्या जन्मातही घेऊन जाऊ शकते. तुमची पुढे तुम्हाला मोक्ष मिळेल की तुम्ही 84 लक्ष एवढे भटकत राहा, तेही घेऊन जाऊ शकतो. सो बरंच काय 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 ना, सगळं इथूनच होतं. इथून बेस जो आहे ना, तो सगळा हा आहे. आणि ह्याचं एक चावी मी तुम्हाला आज दिली, जेवढी वापराल अजून काय 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 तुम्हाला कळेल आणि अनुभव येतील. ठीक आहे? सो थांबते इथे, जास्त वेळ घेत नाही.
उद्या सकाळी तुम्हाला एक लिंक येईल मेडिटेशनची. माझ्याकडून एक गिफ्ट असेल तुमच्यासाठी पुढचे 5 दिवस, मुलांसाठी आणि इव्हन पॅरेंट्ससाठी असतो. सो सरांकडून तुम्हाला आज रात्री जातील ना मेसेज? पॉसिबल आहे, ठीक आहे. सो आज रात्री तुम्हाला मेसेज जाईल पुढचे 5 दिवस, म्हणजे आज काय 26 ना, ठीक आहे ना. असं समजा 2 तारखेपर्यंत, पुढच्या 2 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत जे काय आहे. सो तुम्हाला आम्ही माझ्याकडून एक ॲज अ गिफ्ट म्हणून आम्ही मॉर्निंग मेडिटेशन घेतो रोजचं ऑनलाईन. ओके, जे मेडिटेशन झूमवरती असतं. सो उद्याचं मेडिटेशन मी नाही घेणार, माझी एक कलिग आहे ते घेतील. ती जी लेडी आहे ना, ती अशी तुमच्यासारखी पार्टिसिपेंट म्हणून आली आणि आता कोच झाली आहे. ती घेईल उद्या ट्रेनिंग. ती तुम्हाला बघायला, मी उद्या ऑन द वे असेल ना, ह्याच्यात असेल, गाडीमध्ये असेल. आज पण मी येताना गाडीत होती, कनेक्ट नाही झालं, ते नेटवर्क सारखं ये जा करत होतं. सो उद्या ती घेईल, पण परवापासून मी असेल मेडिटेशन तुमचं घ्यायला. सो हवं तर मला वाटतं उद्याच लिंक पाठवा, परवापासून त्यांना जॉईन होतं. परवापासूनची तुम्हाला लिंक मिळेल, म्हणजे मी तुम्हाला रूल्स वगैरे ते सांगेन मेडिटेशनचे. 5 डेज तुम्हाला टोटली फ्री ऑफ कॉस्ट असेल माझ्याकडून मॉर्निंग मेडिटेशन. जर तुम्हाला नंतर ते कंटिन्यू करायचं असेल, जर तुमची इच्छा असेल, तर आपण मंथली 800 रुपीज घेतो, 800 रुपये घेतो महिन्याला. आणि 800 रुपये म्हणजे होल फॅमिली आहे, म्हणजे असं नाही की मुलं पण, जरी मुलं तुमची इथे असली तरी तेही ओपन करू शकतात. म्हणजे 3 डिव्हाइस तुम्ही वापरू शकता. हा, 3 डिव्हाइस इझिली वापरू शकता. तुमचं आता बऱ्याच वेळा बायको वेगळी बसते मेडिटेशनला, नवरा वेगळा बसतो, ते वेगवेगळं ऑन करतात. सो फॅमिली म्हणून आपण 800 रुपये घेतो. 800 रुपये मला वाटतं खूप मोठी अमाऊंट नाहीये. ह्या मेडिटेशनचे, मॉर्निंग मेडिटेशनचे लोक मार्केटमध्ये 17,000 घेतात. आणि गेली 1.5 वर्ष विदाउट ब्रेक, एकही दिवस आम्ही ब्रेक नाही केला. 365 दिवस 1 वर्षाचा आम्ही रेकॉर्ड कंप्लीट केला. आणि आता हे ऑलमोस्ट अर्ध वर्ष झालं. 8 मेला आम्ही सुरुवात केलेली मागच्या वर्षी. ऑलरेडी हे 8 मे आणि आता पुढचे हे महिने, ऑलरेडी 1.5 वर्ष झालं. एकही दिवस मेडिटेशन असं होणारच नाही. मी नाही तर मी ऍक्टिव्हिटी सांगते करून घ्या, ते करून घेतात. सो तुम्हाला डेली मेडिटेशनची सवय लागते एखाद्या नॉमिनल अमाऊंटमध्ये. सो इफ यू आर इंटरेस्टेड तर तुम्ही ते जॉईन करू शकता. काय होतं माहितीये, कोणीतरी करून घेतलं तर आपलं होतं ते. तुम्हाला मी सांगितलंय ना, तुम्ही काय उद्या बसून मेडिटेशन, तुम्ही उद्याचे दिवस बसताल, परवा झोपलेले असतात. हे ग्रुप मेडिटेशनचा फायदा आहे. ग्रुप मध्ये आपल्यासोबत कोणी योगा करायला असेल तर आपण उठतो, आपल्यासोबत कोणी मॉर्निंग वॉकला असेल तर आपण पण बाहेर पडतो. पण तुम्ही एकटे फिरा, 2 दिवस जाऊन 3ऱ्या दिवशी मला जाऊ दे कामायचं, डब्बा बनवायचे, नाही जात आपण. सो ग्रुप मेडिटेशनचा एक फायदा होतो. त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. उद्या तर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. 5 डेज आम्ही सगळ्यांना फ्री देतो. 5 दिवस फ्री घ्या. रोज वेगवेगळे मेडिटेशन असतात, क्लेन्झिंगचे असतात, मनी मेडिटेशन असतं, हिलिंग देतो आम्ही, हिलिंग पण करतो. तुम्ही 5 दिवस जॉईन केला तर तुम्हाला अंदाज येईल 5 दिवसात कुठले वेगवेगळे असतात. रोज टास्क असतात, आम्ही छान छान टास्क देतो, तुमच्या ब्रेनला खुराक देतो, असं तुम्हाला सॅटे करत असतो. ते जाऊन ठीक आहे. सो हे माझं होतं प्रमोशन. कळलं? एक्स्ट्रा इन्कम पाहिजे ना काहीतरी. एवढं कर्नाटकाला आलं, मेहनत करून, पाठ मोडून, काहीतरी इन्कम तर झाला पाहिजे. काय त्यांच्याकडून एक छोटंसं पॅकेज देते. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यात आधी थँक्यू अप्पासाहेब सर. गेली 3-4 वर्ष आम्ही एकत्र आहोत. त्याची खूप धडपड असते खरं तर मुलांसाठी. त्यांनी फक्त मला सांगितलं माझ्या मुलांसाठी ट्रेनिंग घ्यायचं आहे. आणि त्यांना म्हणतो सर कुठे कर्नाटकाला बोलवताना एवढ्या लांब जायचं आहे. आता बोला मॅडम मुलं तिथे आहेत, मुलांसाठी ट्रेनिंग घ्यायचं आहे. ठीक आहे, मी येते. सो त्यांची जी धडपड आहे, कुठेतरी मला असं वाटतं की माझं काहीतरी थोडंफार योगदान मिळावं. आणि बाय द वे त्यांनी मला पे करून बोलवलं. सो मी काय अशी चाललेली नाही. मला आवडलं. ते मला सरळ बोलले मॅडम तुमची फीस घ्या, काही प्रॉब्लेम, मी पे करतो. आणि फी हजारांमध्ये, अशी काही 400-500 रुपये मी घेतलेली नाही आहेत त्यांच्याकडून. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. मला एक संधी दिली. त्या संधीमुळे 10,000 सक्सेस स्टोरीजमध्ये माहीत नाही इकडे किती सक्सेस स्टोरीज तयार होतील येणाऱ्या काळात. माझी इच्छा असेल की 1,000 जेव्हा लोक सोडायला येतील त्यातले तुम्ही एखाद दुसरे तरी असावे त्या 1000मध्ये, जे मला शेवटच्या क्षणी टाटा बाय बाय करायला येतील. सो खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.
जर कळत न कळत बोलण्याच्या ओघात मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, अनुभवानेही लहान आहे, जर कुठे काही वाईट वाटलं असेल, काही गोष्टी पटल्या नसतील, जबरदस्ती आईला मी वगैरे बोलायला लावले, मी काय काय मनात काय काय आलं असेल तुमच्या, तर त्यासाठी माफी मागेन, सॉरी बोलते. तुमची मुलगी म्हणा किंवा तुमची मैत्रीण म्हणा, जे काय समजून माफ करा. प्रयत्न हा होता की मला आरसा दाखवायचा आणि आरसा मी खरंच बोलतो. सो मी खरं बोलण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये काही वेळेला हर्ट होतं, खरं इतकं पचत नाही, त्रासदायक असतं. सो काही गोष्टी तुम्हाला टोचल्या असतील, पण मला नेहमी असं वाटतं कारलं जरी कडू असलं तरी शरीरासाठी तेच योग्य असतं. आणि हे 2-3 तास जे काही तुम्ही कारल्याचा रस हसत हसत सहन केला त्यासाठी मंडळ खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. एक